स्टुडंट लास्ट टाइम आपण बघितलं होतं एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन in which we will see the enthalpy of phase transition, in which there are three phase transition: enthalpy of fusion, then enthalpy of vaporization and enthalpy of sublimation. इथपर्यंत आपण पाहिले होतं. नेक्स्ट पॉइंट आहे तो enthalpy for atomic or molecular change, in which we have studied 3 point: enthalpy of ionization, then enthalpy of atomization and enthalpy of solution. Okay, then first one is enthalpy of ionization, that is delta ion H. It is enthalpy change accompanying the removal of an electron from 1 mole of gaseous atom. तर 1 मोल गॅसेस ॲटम मधून जर का आपण आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो तेव्हा जी एन्थॅल्पी चेंज होते त्याला आपण एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणतो. तर आपल्याला आयोनायझेशन एन्थॅल्पी आयोनायझेशन एनर्जी जे म्हणतो तसं जे आपण 11th स्टडी केलं होतं की आयोनायझेशन एन्थॅल्पी द एन्थॅल्पी और एनर्जी विच इज यूज टू रिमूव्हिंग द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. तसंच आहे यामध्ये की 1 मोल ऑफ गॅसेस ॲटम मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करते वेळी जी काही एन्थॅल्पी चेंज होते त्याला एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन होतं. एक्झाम्पल दिलेलं आहे Na इन गॅसेस स्टेट गिव्स Na++ removal of 1 electron. So enthalpy of ionization is 494 kilojoule per mole. 1 mole of gaseous phase sodium is ionized to gas phase Na plus ion. The enthalpy change 494 kilojoule per mole, that is amount of heat is required to ionization. Okay, this is the enthalpy of ionization. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिमूव्ह झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी पण असते, दॅट इज वन त्याच्या अपोजिट येणार आहे. वन अदर हँड एन्थॅल्पी चेंज when 1 mole of gas phase atom of an element accepts the electron to form gaseous ion. पहिल्यामध्ये एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशनमध्ये इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतो त्याशिवाय आयनमध्ये कन्वर्शन होत नाही आहे. आणि इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीमध्ये मात्र इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला जातो. एक्झाम्पल इज हिअर Cl2 गॅस प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स Cl- in gas. So delta H, that is the electron gain enthalpy, is equal to -349 kilojoule per mole. That is electron gain enthalpy is -349 kilojoule per mole. That is heat is removed. जेव्हा एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन मध्ये आपण बघितलं की हीट काय होते त्याच्यामध्ये रिक्वायर्ड असते आणि इथे मात्र हीट काय होते रिलीज होते इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मध्ये. ओके, देन this is the enthalpy of ionization. The next one is enthalpy of atomization. The enthalpy change accompanying the dissociation of 1 mole of gaseous substance into atom is called the enthalpy of atomization. म्हणजे आयोनायझेशन मध्ये आयन फॉर्म होतात. आता इथं काय होणार आहे तर ॲटोमायझेशन म्हणलेलं आहे म्हणजे 1 मोल ऑफ गॅसेस सबस्टन्सचं कन्वर्शन ॲटममध्ये होणार आहे. तर कसं होणार आहे तर बाय डिसोसिएशन ऑफ गॅसेस सबस्टन्स. सो एक्झाम्पल इज हिअर Cl2 इन गॅसेस स्टेट गिव्ह Cl गॅस प्लस Cl गॅस. सो डेल्टा H जो आहे ॲटोमायझेशनचा इट बिकम्स 242 किलोजूल पर मोल. Another one example methane's आहे CH4 in gaseous state gives C in gaseous state plus 4H in gases. Delta H is equal to 1660 kilojoule per mole. So here the substance is converted into atom. Here Cl2 हा मोलिक्युल आहे त्याचं कन्वर्शन Cl मध्ये झालं आहे आणि मिथेन CH4चं कन्वर्शन CnH ॲटममध्ये कन्वर्शन झालं आहे आणि त्यावेळेस हे कन्वर्शन होताना जी एन्थॅल्पी चेंज होते दॅट इज
this enthalpy is called as a enthalpy of atomization. Okay, first one enthalpy of ionization, this one enthalpy of atomization. Then the third one is enthalpy of solution. सो एन्थॅल्पी चेंज, आता सोल्युशन या चॅप्टरमध्ये आपण सोल्युशनची डेफिनेशन बघितली होती, तेच आहे ते सोल्युशन जी तयार होण्याची प्रोसेस आहे तेव्हा जे एन्थॅल्पी चेंज होते त्याला आपण एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणतो. सो हिअर एन्थॅल्पी चेंज in process, one mole of substance is dissolved in a specific amount of solvent is enthalpy of solution. म्हणजे यांनी काय सांगितले, जेव्हा एक मोल सबस्टन्सचा स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट, एक ठराविक अमाऊंटचं सॉल्वंट घेतले आणि त्याच्यामध्ये एक मोल सबस्टन्सचा डिझॉल्व होतो त्यावेळी जी एन्थॅल्पी चेंज होते त्याला आपण काय म्हणतो, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. एखादं सोल्युशन केले, साधं चहा जेव्हा आपण करतो, चहापूड साखर टाकतो तेव्हा ते सोल्युशन झालं. सॉल्वंट काय झाला, पाणी हे सॉल्वंट झालं, इज युनिव्हर्सल सॉल्वंट. त्या पाण्यामध्ये आपण साखर टाकली, डिझॉल्व केली तर शुगर सोल्युशन होणार आहे. आणि जे वॉटर घेऊन त्याच्यामध्ये शुगर टाकून जे प्रोसेस करतो आपण डिझॉल्व करायची, त्या प्रोसेस करताना जी एन्थॅल्पी चेंज होते त्याला आपण एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणतो. दिस इज एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहे. दिस इज एक्झाम्पल, NaCl प्लस H2O दॅट इज इन ॲक्वेअस सोल्युशन गिव्स NaCl. मी साखरेचं उदाहरण सांगितले, इथं त्यांनी NaCl टेबल सॉल्ट, जे मीठ आपण रोज वापरतो ते सांगितले. मीठ आपण पाण्यामध्ये विरघळलं तर आपल्याला NaCl ॲक्वेअस स्टेटमध्ये आपल्याला इथं मिळतं आणि तेव्हा जो एन्थॅल्पी चेंज होते, दिस इज एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 4 किलोजूल पर मोल. एवढी एन्थॅल्पी आपल्याला चेंज झालेली दिसते की 4 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी एन्थॅल्पी चेंज होते इथं. ओके, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन ॲट इन्फिनाइट सोल्युशन इज द एन्थॅल्पी चेंज वेन 1 मोल ऑफ सबस्टन्स डिझॉल्व इन इन्फिनाइट अमाऊंट ऑफ सोल्युशन. तर एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन ॲट इन्फिनाइट सोल्युशन म्हणजे किती तुम्ही डिझॉल्व करताय सबस्टन्स, म्हणजे सोल्यूट जो आहे तो इन्फिनाइट अमाऊंटपर्यंत तुम्ही डिझॉल्व केला तर तेव्हा जी एन्थॅल्पी चेंज होते त्याला आपण एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन ॲट इन्फिनाइट असं आपण म्हणू शकतो. सो एन आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व इन वॉटर इन 2 स्टेप. आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व होताना 2 स्टेप्स असतात. पहिली स्टेप आहे mx इज इक्वल गिव्स टू m प्लस प्लस x मायनस. दिस इज enthalpy of lattice energy. This is delta LH, it is crystal lattice enthalpy, it is positive. Okay, and the ion, जो इथं आयन पहिल्या स्टेपमध्ये जो तयार झालेला आहे m प्लस x मायनस, the ions are hydrated with water molecule surrounding them. जो ह्या फर्स्ट स्टेपमध्ये m प्लस जो तयार झाला तो काय होतो, पुन्हा वॉटर मोलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतो. जे ऑलरेडी सराउंडिंगमध्ये वॉटर मोलिक्युल्स आहेत त्याच्यापासून हायड्रेटेड होतं त्याचं. m प्लस प्लस H2O गिव्स MH2O x प्लस प्लस अँड हा जो x मायनस आहे हा पण वॉटरमध्ये रिॲक्ट होतो मॉइश्चरमधलं जे सराउंडिंगमधलं वॉटर आहे त्याच्याबरोबर. सो x मायनस in gaseous state plus YH2O gives XH2O Y minus. असे ह्या 2 स्टेपमध्ये ही रिॲक्शन फॉर्म होते. सो हिअर एन्थॅल्पी चेंज फॉर दिस स्टेप्स इज ऑलवेज निगेटिव्ह अँड कॉल एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन. ह्या ज्या 2 रिॲक्शन बघितले आपण त्याच्यामध्ये काय असतं, एन्थॅल्पी जी असते ती निगेटिव्ह असते. The enthalpy of solution is the sum of crystal lattice enthalpy and enthalpy of hydration. मग आता जे आपण पहिल्या 2 बघितल्या इथं, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन अँड एन्थॅल्पी ऑफ लॅटिस एनर्जी जी बघितली, इथं लॅटिस एनर्जी पहिली होती, ती लॅटिस एनर्जी आणि दिस वन लॅटिस एनर्जी अँड द
एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन, हे एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन बघितले होते. तर एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन ह्या दोघांच्या ॲडिशननं एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन होणार आहे. सो हिअर दिस वन enthalpy of solution is equal to enthalpy of lattice energy, enthalpy change in lattice energy plus enthalpy change of hydration. So for NaCl the enthalpy change lattice energy ला किती होणार आहे प्लस 790 किलोजूल पर मोल and enthalpy of hydration, enthalpy change for hydration is minus 76 minus 786 kilojoule per mole. Okay, here this one enthalpy of lattice energy and enthalpy change for hydration. So enthalpy of solution of NaCl is, here enthalpy of solution is equal to plus 790 minus 786 kilojoule per mole. हे या पद्धतीवर ह्याच्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू ॲड केलेल्या आहे. सो एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन NaCl इज प्लस 4 किलोजूल पर मोल. हे आपण ऑलरेडी पहिल्या ह्याच्यात काढलेली होती. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज 4. ही कशावरून आली तर लॅटिस एनर्जीवरून, आणखीन एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशनवरून की आपल्याला एनर्जी, आपल्याला जे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन जे आपण इथं स्टडी केलं होतं एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन, हे याची फोड करून 2 स्टेपमध्ये करून त्यांचे ॲडिशन करून मग आपल्याला इथं एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन ऑफ NaCl हे मिळालेलं आहे. ओके, तर या पद्धतीवर आपण हे 3 पार्ट बघितले. एन्थॅल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये, एन्थॅल्पी फेजेसमध्ये एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन अँड एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन पाहिलं होतं. आणि नंतर एन्थॅल्पी फॉर ॲटॉमिक ऑर मोलिक्युलर चेंजमध्ये एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन, देन एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन अँड एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. हे 6 पॉईंट आपण टोटल याच्यामध्ये फेज ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपल्याला हे 6 पॉईंट आपण स्टडी केलेले आहेत.